जाऊ द्या इकडं ओळखा नाही धरायची. हॅलो, सर्वात अगोदर तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात केली. इथं हा वटसावित्री पौर्णिमेचा व्हिडिओ आहे, पण त्याच्या अगोदर इथे माझं काय चालू आहे बघायला. फुलाचा गजरा बनवायचा होता. माझ्या लक्षात पण नव्हतं की फुलाचा गजरा बनवायचे म्हणून, पण माझ्याकडे एक कस्टमर आलं आणि त्यांनी सांगितलं की मोगऱ्याचं झाड तुमच्या दारात आहे, मग फुलं तोडून ठेवली का नाही उद्याच्या गजऱ्यासाठी. म्हणल्यावर माझ्या लक्षात आलं, अरेकडे म्हणले आपल्या दारात झाड आहे तर आपण फुलं का नाही तोडलेली. त्याच्यामुळे नंतर मग मी फुलं हातातलं सगळं काम सोडलं आणि आधी फुलं तोडायला गेली. कारण मेकअप केला ना तर गजरा लावल्याशिवाय ती पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. गजऱ्यानं लुक अजून वेगळाच येतो, छान असा मराठमोळी लुक आल्यासारखा वाटतो. त्याच्यामुळे मग फुलं तोडले. आमच्यात एवढी काही फुलं निघली नव्हती, थोडीशीच निघली. शिवानीच्या मैत्रिणीच्या घरी पण 5 म्हणजे डबल पाकळ्याचा मोगरा आहे, खूप छान आहे आमच्यातल्यापेक्षा पण. त्याच्यामुळे तिच्याकडून आपण अजून फुलं आणली आणि छान असा मोठा लट गजरा झाला. तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल. कारण गजरा आमच्या गावात काही विकायला भेटत नाही, डायरेक्ट कळमला नाही तर वाशीला जावं लागतं. मग आवर्जूनच त्या गजऱ्यासाठी कोण जाणार आहे. त्याच्यामुळे ना नकली गजरा जो आहे तो आणून ठेवलेला असतो घरामध्ये, तर तोच आम्ही लावतो कधी कधी. पण आज आहे आपल्या दातमध्ये, त्याच्यामुळे मग फुलं तोडून घेतले तिथले सगळे. हाताला येत नाहीत म्हणून काठीनं काढले आणि समोलावरी भिंतीवर चढवलं होतं. दोघींनी म्हणून फुलं काढले आम्ही. आणि ही वटसावित्री पौर्णिमेसाठी साडी मागवली होती. तर आम्हाला वाटलं नाही की त्या दिवशी येईल म्हणून, पण बरोबर उद्या वटपौर्णिमा आहे म्हणताना आज साडी आली होती 5 वाजता. मग एका रात्रीमध्ये ब्लाऊज आणि पिकोफॉल कसा होणार होता, त्याच्यामुळे मी साडी बाजूला ठेवली. म्हणलं नको घालायला, कारण मी अगोदरच फिक्स करून ठेवली होती की मला कोणती साडी घालायची आहे. तर त्याच्यामुळे मी तीच साडी रेडी करून ठेवली होती, इस्त्री वगैरे करून. आणि नंतर मग तिशी साडी काही घातली नाही. जी साडी मी ठरवली होती तर तीच साडी घातली, कारण त्याच्यावर पण ब्लाऊज नव्हतं. माझी मेहंदी बनवली छान काढली अशी वटसावित्री नाव काढलेलं आहे. आता उलटं दिसतंय मोबाईलमध्ये, वटसावित्री असं नाव काढलेलं आहे. आणि हे आपण हातातली बघा माझ्या तिकडे काही समोनं काढली, ही समोनं काढली, ही शिवानीने काढली. आणि इकडं काही काढली नाही, इथं फक्त नुसतं फुल काढले. खूप दिवसातून अशी रांगोळी काढली, मेहंदी काढली. मला म्हणजे काय म्हणते त्याला बसायचा कंटाळा येते, पण आज बसली होते, छान काढली मेहंदी. अजून नेल पेंट राहिली लावायची माझी. छान असं ताडं भरून ठेवले. आता साडी वगैरे चेंज करायची आणि काल साडी घालायची आता साडी. मला ही साडी खूप आवडते साडी, कारण ही साईड पण एवढी छान बसते ना, खूप छान साईड पण बसते हिची. त्याच्यामुळे मला ही साडी जास्त आवडते. आणि आमच्या काशीला गेल्यावर आणली होती साडी, मला इस्त्री करून दिली आहे. आणि छान असा ब्लाऊज शिवला गेला पाहिजे आमचा. मी अशी डिझाईन केली आहे तिथं. घातल्याच्या नंतर दाखवेल तुम्हाला हे कसं शिवलं तर. त्याच्यावर शिवले मी हे, त्याच्यावर ब्लाऊज नव्हतं, घातल्यावर दाखवेल तुम्हाला. तर आता मेकअप करायचं. तर काकूला काही तिकडं वडपूजायला येणं शक्य नव्हतं, कारण एक तर थोडंसं लांब पण आहे आणि काकूला चलणं पण होत नाही आता तेवढं ताट वगैरे घेऊन. आणि त्यातल्या त्यात जो वडाचं झाड आहे ना तिथं खूप मोठा वट्टा बांधला आहे. मग त्याच्यावर म्हणजे 3 पायऱ्या चढून जावं लागतं, पण त्यांनी 2च पायऱ्या बांधल्यात. त्याच्यामुळे एक पायरी जी आहे ना ती खूप उंच आहे, मग चढायला येणार नाही म्हणून काकूनं घरीच वड पूजला होता. म्हणजेच तुळशीवर वडाचं झाड. छान असं वडाचं झाड काढून काकूची पूजा वगैरे झाली. जेवण झालं त्यांचं, कारण त्यांना खूप उशिरापर्यंत बसणं शक्य होत नाही, म्हणून त्यांचं जेवण वगैरे झालं. आणि नंतर इथं माझी तयारी चालू होती. एकदा काकूचं आणि अन्नाचं जेवणाचं उरकलं ना मग बाकीचा आम्हाला खूप वेळ भेटतो. नाहीतर मग आम्हाला मेकअप करायला टाईम जास्त जातो, म्हणजेच मला पोरींना वगैरे. आणि मग त्यांना जेवायला नसलं ना मग चिडचिड होते त्यांची, म्हणून त्यांचं सगळं उरकून घेतलं. आज स्वयंपाक 9:30ला तर माझा स्वयंपाक झाला होता, कारण मला माहीत होतं की जेव्हा मला म्हणजे तयार व्हायचं ना तेव्हा मला उशीर लागतो. आणि मला उशीर लागला ना मग काकूची चिडचिड चालू होते. म्हणून मी विचार केला की नाही, म्हणलं आज त्यांचं उरकायचं आणि नंतर बाकीचं आपलं किती वेळ पण लागलं तरी काही हरकत नाही. म्हणून इथं माझं सगळं तयारी करून ठेवली होती मेकअपची. सगळं गळ्यातलं कानातलं साडी वगैरे सगळं काढून ठेवलं होतं. पोरीनेच काढून ठेवलं होतं. मी दुसरं घालायचं म्हणलं होतं, पण शिवानी म्हणली नाही हाच हार घाल गळ्यातला म्हणून, कारण सोनं घेणं तर आता काही शक्य नाही. माझा लुक हाच कसा वाटतोय असा मेकअप केला आहे. गजरा लावायला चालू आहे. आता सगळा मेकअप झाला आहे.
गजरा लावायचं राहिलं होतं. असं वाटायला लुक माझं. हे बघा साडी. सर सुखाचे गजरा लावते आता शिवाजी. समूह गजरा लावते. तर गजरा बॅक साईडनं दाखवेला तर मला झालं माझा मेकअप आजचा. नताशिवाय मराठी लुक आपला कंप्लीट होत नाही. त्याच्यामुळे आणि बरेच दिवस जर माझ्या नाकातला खडा खराब झाला आहे त्याच्यामुळे मग नाकात काहीच नव्हतं माझ्या. तर आता मी नथ आणि चुडे ह्याचा जास्त मान आहे आजच्या दिवशी. माझ्या लक्षात नाही पण शिवाजी सबूच्या लक्षात राहिले. तर आज घातली मी नथ. शक्यतो नथ मी कधीच घालत नाही माहिती आहे का, पण आज आवर्जून लक्षात राहिले कारण आज स्वयंपाक लवकर झाला म्हणून उरकलं सगळं. नाहीतर ना किती गडबड होते प्रत्येक वेळेस. म्हणजे नथ पण नाही घालत तशीच जाते ना, आल्याच्या नंतर मग लक्षात येते माझ्या ही राहिले ते राहिले म्हणून. तर असलंच होते पण आज झालं सगळं व्यवस्थित झाले सगळं जिथल्या तिथं. तर आता मी निघाले आता वडपूजायला. चला मग ब्लाऊज वेगळ्या साडीवरचा आहे पण ह्याच्यावर ब्लाऊज मी शिवानीला शिवलं होतं ते काय आता येत नाही ब्लाऊज. त्याच्यामुळे मग हे दुसरं ब्लाऊज शिवले मी. तरी पण सूट झालं आहे, छान वाटायचं याच्यावर. झाला माझा लुक कंप्लीट आता वड सावित्री पौर्णिमेचा. बसत नाही काय नाही बस ना का पिन. हां झालं का तर मध्ये एक गुलाबाचं पिन. केस मोकळे कशामुळे सोडली नाही मी. केस गळायला लागलेत माझे आता जास्तीचे. केस मोकळे सोडून दिवसभर त्यातच नाही त्यात आरी राहावं लागतं सारखं केसांच्या. त्याच्यामुळे मग मी कधी पण बचडा घातला ना तर मग छान वाटतं दिवसभर, टेन्शन नाही राहत. नाही तर सारखं लक्ष केसाकडेच जाते. तर अशी हेअरस्टाईल केली आहे. हेअरस्टाईल अशी केली आहे मी आज. भारी दिसायला लागले. मुहूर्त कधीच आहे 12च्या अगोदरचा मुहूर्त होता आणि नंतर 1च्या 2च्या नंतर मुहूर्त आहे म्हणून. पण आता पाहुणे आलेत आमच्या बाहेर अण्णाला बघायला. त्याच्यामुळे मग मी लवकरच जाऊन यायला लागले. आल्याच्या नंतर जेवण वगैरे करायचे ते म्हणून मी चालले आता. तर चला मग आपण आता वडपूजा करायला गेल्यावर भेटू. आता तिथं पण वडाच्या ठिकाणी पण लई अडचण झाली. आता वट्टा बांधला आहे त्याच्यामुळे व्यवस्थित फेऱ्या पण घालता येत नाही ना काहीच नाही. मोकळ्या मैदानात काही नाही वड असा. एक ठिकाणी स्टँडवर आहे पण तिथं पण जास्त असं म्हणजे काय म्हणतात त्याला राडा झाला आहे जास्त, गवत वगैरे झाले तिथं. त्याच्यामुळे मग आम्ही इकडेच जातोय आता. आणि ही ब्लाऊज ना मी रात्री शिवलं खरं तर. रात्री किती अर्जंटमध्ये ब्लाऊज शिवले मी. मला लांब बाह्याचे ब्लाऊज अजिबात आवडत नाही ते, पण आता घालते कधीतरी कारण आता फॅशन तीच निघायला लागली. त्याच्यामुळे मग मी रात्री शिवले ब्लाऊज. बसलं का नाही का दोघी काय करायला लागलो तुम्ही. अवघड असतं मग बसवायचं. काय अवघड असतं बसवायचं. बसलं का बसलं का पण. चला आता ताट झाले. आता हे ताटावरचं काय सापडलं काय ढिला झालाय का. नाही बसवलाय बसलंय का चांगलं. बसलाय बसलाय जरा पण बसलाय. हां बरं राहू दे. तर हा माझा फायनल लुक. किती वेळ गेला मेकअपला माझा. मी ठरवलं होतं एक आणि झालं एक म्हणल्यासारखं काम झालं होतं आजच्या दिवशी. कारण मेकअपला उशीर लागतो म्हणून मी आज लवकर स्वयंपाक उरकला. पण नेमकं त्या टाईमला पाहुणे आले घरामध्ये आमच्या. अचानकच न सांगता आले. त्याच्यामुळे ना मग मला वाटलं की आता काय करू आता त्यांचं उरकू का मी वडपूजायला जाऊ काय करू असं मी विचार करत होती. पण त्यांनी म्हणले की नाही तुमचं उरका आणि तुम्ही वडपूजायला जाऊन या. आल्याच्या नंतर मग आपण जेवण वगैरे करू. म्हणून मी वडपूजायला जाऊन आले तरी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जेवणं करा म्हणजे मी तुम्हाला जेवायला वाढते आणि जेवण झाल्याच्या नंतर मग मी वडपूजायला जाते. कारण मला माहिती होतं की इथं गर्दी असणार आहे आणि गर्दी जर असली तर मला उशीर लागत तिथं आणि घरी पाहुणे बसवायचे आणि आपण तिथं खूप वेळ पूजा वगैरे करत बसायचं हे मला पण काही व्यवस्थित वाटलं नाही. पण त्या म्हणले की नाही आम्ही बसतो तोपर्यंत. म्हणून मी गेले वडपूजायला. आणि तर त्यांच्या पण इथं थोडेफार बाहेर रिलेटिव्ह होते म्हणून ते तिकडे गेले चहा वगैरे प्यायला. म्हणून मग मी माझी निवांत अशी पूजा झाली आणि मी गेले तर गर्दी पण नव्हती, अजिबात गर्दी नव्हती. त्याच्यामुळे खूप छान आणि सुंदर निवांत अशी पूजा झाली माझी. नंतर बायकांची जास्त रेलचेल चालू झाली. पहिल्यांदा बायका खूप कमी होत्या तिथं. त्याच्यामुळे निवांत पूजा झाली. तर गेल्या वर्षी ना
फेऱ्या मारायला सुद्धा मला येत नव्हत्या, इतकी गर्दी होती तिथं. खूप म्हणजे खूप अडचण झाली गेल्या वर्षी, पण ह्या वर्षी छान अशी जागा पण भेटली आणि एकदम मोकळं मैदान पण होतं. पूजा पण छान झाली. तर माझी पूजा वगैरे झाली आणि आता इथं फेरे घालायला चालू आहेत. आणि फेरे किती घालायचे असतात हे तर आपल्याला सगळ्याला माहितीच आहे. तर 7 फेरे घालावे लागतात. आणि फेरे का घालायचे, का पूजा करायची, ह्या त्या मागातली कहाणी तर सगळ्यालाच माहिती आहे. की राजाची मुलगी होती सावित्री, तर तिला सत्यवान मुलगा आवडला होता. तेव्हा त्या दोघांचं लग्न झालं होतं आणि पौर्णिमेच्या दिवशी तो वडाचा झाडाचा फांटा तोडायला गेला होता. तेव्हा त्याचा जीव गेला होता का तर पौर्णिमेच्या दिवशी त्यानं झाडाचा फांटा तोडला म्हणून. तर तिनं यमासोबत भांडणं करून यमाच्या पाठीमागे गेली होती. जोपर्यंत नवऱ्याचा जीव माघारी यमानं दिला नाही तोपर्यंत ती यमाच्याच पाठीमागं गेली होती. तर यमानं त्या दिवशी हिचा म्हणजे ही जे काय म्हणतात त्याला, पतिव्रता स्त्री किती पुण्यवान आहे आणि नवऱ्यासाठी काय काय करू शकते. तिचं जेव्हा यमानं सगळं बघितलं ना, तर तेव्हा यमाला त्या सत्यवानाचा जीव परत द्यावाच लागला होता. तेव्हापासून वटसावित्री पौर्णिमा ही साजरी केली जाते. म्हणून 7 जन्मासाठी हाच नवरा भेटावा. तेव्हा सावित्रीनं यमाकडे वर मागितला होता. जेव्हा यमाने जीव माघारी दिला तेव्हापासून हा सण साजरा केला जातो की 7 जन्म मला हाच नवरा भेटावा म्हणून. तर मी फेरे घालताना म्हणत होते की झाला आता माझा नवरा बुक झाला 7 वर्षासाठी. की बायका म्हणल्या की दुसऱ्या जन्मात का दुसरा नवरा पाहिजे का. तर मी म्हणलं की नाही, ह्याच जन्मामध्ये राहून आपण किती काय कुठाने करून नवऱ्याला म्हणजे चांगलं बनवलेलं असतं. आणि दुसऱ्या जन्मात असा कसा तो दुसऱ्याला जाऊ द्यायचा नवरा. म्हणून 7 जन्मासाठी मला हाच नवरा पाहिजे असं माझं चालू होतं तिथं. पण तो काही व्हिडिओ शूट घेतला नाही. तर असं छान अशी पूजा वगैरे झाली आणि आता मी आले घरी. तर बघा पाहुणे माझी वाट बघत घरी बसले होते. दोघे म्हणजे आमची जाऊबाई आणि जाऊबाईची बहीण ती दोघी गेल्या होत्या शेजारच्या घरी चहा प्यायला. आणि आता ह्या आल्या आता. आणि मग गल्लीतल्या दोघीजणी माझ्या पाठीमागं राहिल्या होत्या. तर त्या घरी आल्या ओटी भरायला माझी. तर वडाची पूजा केली ना नंतर मग 5-7 तरी सुवासिनींची वटी भरावी लागते. तर मग मी तर तिथे भरली होती सगळी. पण गल्लीतल्या ज्या बायका होत्या तर त्या राहिल्या होत्या. तर त्या घरी आल्या होत्या माझ्या वटी भरायला. आता हे पाहुणे पण जायची तयारी चालू आहे आता इथं. आल्याच्यानंतर मग जेवण वगैरे झाले आणि मग त्या गेल्या. आणि मग माझं पण जेवण आता चालू आहे. सगळं या जेवायला आता मी जेवण करते. आता 3 वाजले जेवायला. 9:30 वाजता स्वयंपाक झाला आहे. मला एवढा उशीर झाला जेवायला आज. बारशीचे पाहुणे आले होते ना त्याच्यामुळं. आणि अचानक तर जेवण वगैरे झालं आणि मग संध्याकाळच्या टाईमला हे सगळं बाहेर काढलं होतं पसारा. कारण मेकअप असा काही करायचं म्हणलं ना तर सगळं उचकावं लागतं घरातलं. हे गळ्यातलं घालू का ते घालू, हे कानातलं घालू का ते घालू, बांगड्या कोणत्या घालू, काय घालू, हे बघण्यामध्ये ना सगळा राडा होतो, पसारा होतो सगळा. त्याच्यामुळे मग शिवानीनं सगळं काढलं होतं. आणि ते सगळं आता व्यवस्थित ठेवायला चालू होतं. आणि जे पण काही भंगार सामान आहे बिनकामाचं त्याच्यामध्ये तर ते सगळं बाजूला काढलं. बांगड्या वगैरे भरपूर भंगार सगळं निघालं होतं त्याच्यामध्ये. आणि लक्ष्मीचं जे गळ्यातलं पण होतं तर ते पण बालाजीवन आल्याच्यानंतर तिथं पण तसंच वरी ठेवलं होतं. तर ते सगळं एक कॅरीबॅगमध्ये व्यवस्थित असं ठेवलं होतं. माझे पण गळ्यातले सगळे एक कॅरीबॅगा छोट्या कट केल्या, त्याला जॉईंट केलं म्हणजे टाचण्या लावून. आणि त्याच्यात पूर्ण एक सेपरेट असे गळ्यातले ठेवले. छान असं पॅकिंग केली सगळी. आणि ह्या बिनकामाच्या बांगड्या भरपूर होत्या अशा. तर त्या सगळ्या बांगड्या बाहेर काढून टाकल्या आणि व्यवस्थित असं सामान जिथलं तिथं ठेवलं. कोणत्या तरी निमित्तानंच हा सगळा पसारा जो आहे तो बाहेर निघतो. नाहीतर असं आवर्जून तर काही आपल्याला काढणं होत नाही पसारा. तर त्याच्यामुळेच तर कोणत्या तरी निमित्तानंच हा सगळा घरातला जो पसारा आहे तर तो बाहेर निघतो. तर ते सगळं व्यवस्थित ठेवलं. आणि आता इथे संध्याकाळी माझी दिष्ट काढायला चालू आहे. ज्या दिवशी मी जास्तीचा मेकअप करते त्या दिवशी काकू हमखास दिष्ट काढतात माझे मिठानं. तर तुमच्या घरात पण असंच होतं का, सासूबाई दिष्ट काढतात का, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.